कुंभ राशीच्या मित्रांनो, आता वेळ आली आहे त्या क्षणाची, ज्या क्षणाची वाट तुम्ही अनेक जन्मांपासून पाहत होता. 11 नोव्हेंबर 2025 या तारखेपासून सुरू होणार आहे असा काळ, जो तुमचं नशीब, तुमचं जीवन आणि तुमची ओळख सगळं काही बदलून टाकणार आहे. हा काळ आहे 120 दिवसांचा, पण त्यात घडणारे बदल ते पुढील 12 वर्षांच्या भविष्यावर शिक्का मारणार आहेत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी भक्तांनी हा व्हिडिओ मनापासून लाईक करून सबस्क्राईब करा व जय जय स्वामी समर्थ म्हणा. कारण मित्रांनो, ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने 3 वेळा श्री स्वामी समर्थ लिहेल, त्या भक्तावर स्वामींचा आशीर्वादांचा वर्षा होईल. आता तुम्ही जे होतात ते राहणार नाहीत. तुमचं जुनं आयुष्य, जुनी वेदना, जुने संघर्ष सगळं काही एका धुळीत मिसळणार आहे आणि त्या राखेपासून उगणार आहे नवीन कुंभ, जो आकाशासारखा विशाल, समुद्रासारखा खोल आणि विजेसारखा प्रचंड असेल. हे दिवस असतील विस्फोटाचे दिवस. एक एक करून ग्रह, तारे आणि ब्रह्मांड तुमचं नशीब पुन्हा लिहू लागतील. शनी तुमचं कर्म उजागर करेल, गुरु तुमच्या डोळ्यात नवा प्रकाश भरेल आणि राहू केतू तुमचं कुपित सामर्थ्य हे जागवतील. ही वेळ आहे जेव्हा तुम्हाला सगळ्यांनी ओळखलं जाईल, जेव्हा लपलेलं तेज उघड होईल, जेव्हा तुम्ही स्वतःलाच म्हणाल, होय, हाच माझा काळ आहे. 11 नोव्हेंबरपासून सुरू होणारा हा 120 दिवसांचा ब्रह्मांडीय विस्फोट तुमच्या प्रत्येक कर्माचा परिणाम घडवेल, तुमच्या नशिबाचा नवा अध्याय उघडेल. आणि एकदा हा प्रवास सुरू झाला की त्याला थांबवणं कुणालाच शक्य नाही. हा आहे कुंभयुगाचा आरंभ, तुमच्या आत्म्याचा विस्फोट, तुमच्या नशिबाचा पुनर्जन्म. स्वागत आहे त्या बदलाचं, जो थांबवणं शक्य नाही. विस्फोटाची सुरुवात 11 नोव्हेंबर 2025. 11 नोव्हेंबर 2025 हा दिवस केवळ तारखेचा नाही, तर कुंभ राशीच्या नव्या नियतीचा आहे. हा दिवस कुंभ राशीच्या नव्या नियतीचा उदय घडवणारा दिवस आहे. या दिवशी ब्रह्मांडात एक शक्तिशाली संयोग घडतो. शनी आणि गुरु या 2 ग्रहाचा लाभस्थानावर संयोग. हा संयोग साधा नाही, हा कर्मविस्फोट योग आहे, जो तुमच्या भूतकाळात केलेल्या प्रत्येक चांगल्या कर्माचं दैवी उत्तर देणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही जे काही सहन केलं, त्या अडचणीतून गेलात, ज्या प्रयत्नानंतरही फळ मिळालं नाही, त्या सगळ्याचं फळ आता अचानक आणि प्रचंड वेगाने परत येऊ लागेल. जणू काय ब्रह्मांड स्वतः तुम्हाला म्हणते, तुझा काळ सुरू झाला आहे. नोव्हेंबरपासून सुरू होणारे पहिले 3 दिवस म्हणजे कुंभ राशीचा नशिबाचा विस्फोट. दरवाजा ग्रहांची रचना तुमच्या बाजूने फिरू लागते. शनी तुम्हाला मेहनतीचं फळ देतो, गुरु तुमच्या बुद्धीला दिशा देतो आणि सूर्य तुम्हाला आत्मविश्वास देतो. या काळात तुम्ही आतून वेगळं जाणवायला लागलात. मनात एक विचित्र शांती आणि एकाच वेळी आग पेटल्यासारखी ऊर्जा. हीच ती कर्मविस्फोटाची सुरुवात. बघा, 17 नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात काय घडेल. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोकरी आणि व्यवसायात उंच भरारी. जे अनेक वर्षांपासून बढतीची वाट पाहत होते, त्यांना आपली किंमत कधीच ओळखली गेली नाही, त्यांच्या नावाचं कौतुक होऊ लागेल. वरिष्ठ मंडळी तुमच्याकडे लक्ष देऊ लागतील. काहींना अचानक नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा स्थानांतर मिळू शकतं आणि तेही तुमच्या स्वप्नांच्या दिशेने मोठी भरारी घेऊ शकतं. व्यावसायिकांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येतो. गुरु तुमच्या 7व्या दृष्टीतून व्यावसायिक संबंध वाढवतो. नवीन संपर्क, नवीन ग्राहक आणि नव्या कल्पना तुमच्याकडे येतील. अडकलेले प्रोजेक्ट किंवा कंत्राट अचानक मंजूर होऊ शकतात. अगदी दीर्घकाळ थांबलेले पेमेंट्स देखील मिळतील. त्यानंतर बघा, आर्थिक क्षेत्रात नवी उंची. अडकलेला पैसा जो आहे तो पुन्हा तुम्हाला परत मिळणार आहे. जे कुंभ राशीसाठी त्रासदायक ठरले होते, ते आता इतिहास होणार आहे. 11 नोव्हेंबर नंतर ग्रह तुमच्या धनस्थानावर लाभाचा वर्षाव करतात. अनपेक्षित ठिकाणाहून पैसा मिळेल. कधी जुनं कर्ज वसूल होईल, कधी काही गुंतवणुकीवर मोठं
परतावा मिळेल. तुम्ही ज्या ठिकाणी हात घालाल तिथे नशीब तुम्हाला साथ देईल. मी प्रयत्न करतो पण काहीच होत नाही ही भावना मात्र कायमची संपून जाईल. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे म्हणजे मालमत्ता, वाहन आणि स्थिरतेचा योग. कुंभ राशीच्या आयुष्यात स्थिरता हा शब्द क्वचितच टिकतो, पण या काळात स्थैर्य स्वतःहून तुमच्याकडे येईल. घर, फ्लॅट, जमीन किंवा वाहन खरेदीची संधी निर्माण होईल. जे लोक स्वतःचं घर हवं म्हणून आत्तापर्यंत थांबले होते त्यांच्यासाठी ही वेळ परिपूर्ण आहे. गुरुचा प्रभाव तुमच्या चतुर्थ स्थानावर सकारात्मक आहे, म्हणून घरगुती वातावरणातही शांतता आणि समाधान वाढेल. कुटुंबात एकता, आनंद आणि नवीन सुरुवात दिसून येईल. त्यानंतर बघा, परदेश संबंधित कामांमध्ये गती. राहूचा प्रभाव तुम्हाला विदेशाशी जोडणाऱ्या दारांकडे नेईल. ज्यांनी परदेश, शिक्षण, नोकरी किंवा व्यापारासाठी अर्ज केले आहेत त्यांना यशाची हिरवी झेंडी दिसू लागतील. अडकलेले व्हिसा, प्रोजेक्ट किंवा कागदपत्र मंजूर होतील. काहींसाठी ही वेळ परदेशात स्थायिक होण्याची दिशा ठरेल, तर काहींसाठी परदेशातून मोठं आर्थिक लाभाचं पत्र येईल. त्यानंतर आत्मविश्वास आणि ओळख यांचा विस्फोट. हा काळ तुम्हाला स्वतःबद्दल नव्याने विचार करायला लावेल. तुमच्या डोळ्यामध्ये नवीन तेज येईल, मनात नवं बळ आणि स्वतःवर विश्वास निर्माण होईल. लोक तुमचं नाव घेऊन बोलू लागतील, हा बदलला आहे असं सगळ्यांना वाटेल. कारण हो, तुम्ही खरोखर बदललेले असाल. ही आहे ती वेळ ज्यावेळी तुमचं जुनं रूप संपेल आणि नवं व्यक्तिमत्व जन्म घेईल. कुंभ राशीच्या मित्रांनो, 11 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणारा हा पहिला विस्फोट म्हणजे ब्रह्मांडाने दिलेला पहिला इशारा आहे. आता थांबू नका, आता मागे वळू नका. या तारखेपासून तुमच्या प्रत्येक निर्णयात, प्रत्येक पावलात दैवी हात स्वतः साथ देईल. कारण हा काळ आहे कर्मविस्फोटाचा आरंभ, आणि एकदा हा विस्फोट सुरू झाला की त्याचा प्रकाश वर्षानुवर्ष तुमच्या नशिबामध्ये चमकत राहील. परिवर्तनाचा मध्य जानेवारी 2026. बघा, हा भाग विस्फोटाच्या काळाचा मध्यबिंदू आहे, जिथून कुंभ राशीच्या जीवनात आध्यात्मिक जागृती, मानसिक क्रांती आणि जीवनाच्या नव्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला नवीन दृष्टिकोन मिळतो. जानेवारी 2026 हा काळ म्हणजे कुंभ राशीसाठी ब्रह्मांडाचा मध्यबिंदू. बघा, 11 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या विस्फोटाचा प्रकाश आता पूर्ण तेजात झळकतोय. हे दिवस तुमच्या आयुष्याचा नवा अर्थ घडवतील, नवा मार्ग दाखवतील आणि तुम्हाला स्वतःच्या गूढ शक्तीशी जोडतील. हा काळ आहे परिवर्तनाचा मध्य. जिथं जुनं आयुष्य विसरते तिथं नवीन आयुष्य हे अत्यंत नशीब चमकल्यासारखं नवीन जन्म घेतंय. बघा, आध्यात्मिक जागृती आणि अंतर्ध्यानाचा विस्फोट. कुंभ राशीचे लोक आता आध्यात्मिक ऊर्जेशी जुळायला लागतील. तुमचं अंतर्ध्यान, तुमचं 6वं इंद्रिय अतिशय तीव्र होईल. जे लोक भविष्यकाळात काय होणार आहेत हे ओळखू शकत नव्हते, ते आता घटना घडण्याआधीच त्यांची जाणीव करू लागतील. तुम्हाला स्वप्नांतून, संकेतातून, योगायोगांतून ब्रह्मांड संवाद साधू लागेल. काहींना त्यांच्या जीवनातील आध्यात्मिक गुरु भेटतील, काहींना ध्यान, जप, मंत्र किंवा पूजा यात अनपेक्षित आकर्षण वाटेल. हा काळ म्हणजे आत्म्याचा आरसा, जिथे तुम्ही स्वतःकडे पाहाल आणि जाणाल की तुम्ही फक्त माणूस नाही तर एक ऊर्जा आहात, जी परिवर्तनासाठी पृथ्वीवरती आली आहे. बघा, वैयक्तिक ओळख आणि नातेसंबंधांमध्ये सुद्धा उलथापालथ होईल. परिवर्तनाचा मध्य म्हणजे भावनिक कसोटीची वेळ. काही नातेसंबंध जे आजवर तुमच्या आयुष्याचा भाग होते ते आता आपोआप तुटतील. त्यांचं तुम्हाला सोबत राहणं भाग्य होतं तेच राहतील, आणि ज्यांचं अस्तित्व केवळ तुमचं धैर्य तपासण्यासाठी होतं तर ते मात्र दूर जातील. तुम्हाला जाणवेल की काही लोक फक्त तुम्हाला अडवण्यासाठी आले होते, तर काहींनी तुमचं भविष्य घडवण्यासाठी हात दिला. या काळात मन दुखेल, पण त्याचवेळी एक अजब हलकेपणा येईल, जणू काही तुमचा भार उतरला आहे. प्रेमसंबंधात नवा प्रवास सुरू होऊ शकतो. अनेक कुंभ राशींना त्यांच्या खऱ्या सोलमेटचा नवा संकेत मिळू शकतो.
नातेसंबंध आता भावनांवर नव्हे तर आध्यात्मिक जोडीवरती उभे राहतील. करिअर आणि व्यवसायातील नवा मोड. जानेवारी हा महिनाच वेगळा वास घेऊन येणार आहे. बघा, मी काय करतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या काळात मिळेल. गुरु तुमच्या दक्षम स्थानावर प्रकाश टाकतो आणि अचानक तुम्हाला आपल्या जीवनाच्या ध्येयाची जाणीव होते. काही जण नोकरी बदलतील, काही स्वतःचा व्यवसाय सुरू करतील, काही नवीन तंत्रज्ञान, कला किंवा शिक्षणात गुंततील. ही वेळ आहे स्वतःच्या मार्गावर उभं राहण्याची. तुमचा आत्मविश्वास, तुमचा आवाज, तुमचा निर्णय हेच आता तुमचं भविष्य ठरवतील. जे लोक दीर्घकाळ काहीतरी तयार करत होते, जसं पुस्तक, प्रोजेक्ट, म्युझिक किंवा स्वतःचा चॅनल, त्यांचं काम अचानक प्रकाश झोतात येईल. लोक तुम्हाला ओळखू लागतील आणि म्हणतील, हा तोच आहे जो आधी शांत होता. बघा, त्यानंतर धनलाभ आणि दैवी संरक्षण. कुंभ राशीच्या आयुष्यात धनलाभ आता केवळ नशिबाने नाही तर कर्माने येतो. तुमच्या पूर्वकर्माचं फळ आता रोख रकमेत, संधीमध्ये आणि बळात परत येईल. व्यावसायिक लोकांना अप्रत्याशित कॉन्ट्रॅक्ट मिळतील. काहींना जुनी गुंतवणूक दुप्पट परत मिळेल. ज्यांना अडचणी होत्या त्यांना अचानक देवाने हात लावल्यासारखं वाटेल. या काळात तुम्ही कितीही संकटात असाल तरी काहीतरी अदृश्य शक्ती तुम्हाला खाली पडू देणार नाही. हे दैवी संरक्षण आहे जे फक्त त्या लोकांना मिळतं ज्यांचं कर्म शुद्ध आणि हेतू निस्वार्थ असतो. बघा, त्यानंतर आहे मनोबल आणि आरोग्यात नवा तेज. जानेवारी 2026 मध्ये तुमचं मनोबल कमालीचं वाढेल. ज्यांना थकवा, नैराश्य किंवा अनिश्चितता वाटत होती त्यांना नव्या उत्साहाची लहर जाणवेल. शरीर हलकं, मन स्थिर आणि विचार तीव्र होतील. हा काळ आहे ध्यान, योग आणि आरोग्य सुधारण्यासाठी आदर्श. जर तुम्ही या काळात आत्मशिस्त राखली तर पुढील दशक तुमचं सोनं होईल. कुंभ राशीच्या मित्रांनो, जानेवारी म्हणजे तुमच्या जागृतीचा महिना. ही वेळ आहे स्वतःच्या प्रकाशाला ओळखण्याची, स्वतःच्या सत्याशी एकरूप होण्याची. 11 नोव्हेंबरला जो विस्फोट सुरू झाला तो आता हृदय, मन आणि आत्मा यात उमलतोय. तुमचं ब्रह्मांड बदलतंय आणि तुम्ही त्याच्या मध्यभागी आहात. अंतिम विस्फोट फेब्रुवारी ते 11 मार्च 2026. बघा, फेब्रुवारी 2026 ब्रह्मांड आता पूर्ण वेगात काम करते. 11 नोव्हेंबरला सुरू झालेला परिवर्तन प्रवाह आता आपल्या शिखरावर पोहोचतोय. ही वेळ आहे अंतिम विस्फोटाची, ज्यात सगळं काही चांगलं किंवा वाईट पूर्णपणे स्पष्ट होतं. या काळात कुंभ राशीच्या आयुष्यातील प्रत्येक ग्रह जागृत होतो. शनी, गुरु, राहू आणि केतू चारही दिशांनी ऊर्जा तुमच्याकडे येते. हा काळ म्हणजे ब्रह्मांडीय न्यायाचा, कर्माच्या परिपूर्ण तोलाचा हा क्षण. त्यातीलच बघा, नियतीचा शिखरबिंदू, कर्माचं अंतिम फळ. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तुम्हाला जाणवेल की काहीतरी मोठं घडतंय. अनेक वर्षांची मेहनत आता अखेर आपलं फळ दाखवते. ज्यांना अंधार वाटत होता त्यांच्यासाठी आता प्रकाश सुरू होतोय. काही कुंभ राशींना या काळात प्रचंड यश, मोठी संधी किंवा आयुष्य बदलणारा निर्णय मिळतोय. नोकरीत दीर्घ प्रतीक्षेनंतर बढती मिळते. व्यवसायात मोठं डील हाती लागतं किंवा अनेक वर्ष अडकलेलं प्रकरण एका रात्रीत सुटतं. हा काळ म्हणजे कर्माचा सुवर्ण परिणाम. ब्रह्मांड आता म्हणते, तू जे पेरलं ते आता फळायला आलंय. बृहस्पती, शनी, राहू, कुंभ या सगळ्यांचा संयोग होईल. ब्रह्मांडीय टक्कर होईल. फेब्रुवारीच्या उत्तरार्धात बृहस्पती आणि शनी यांचा प्रभाव राहू, कुंभ या ग्रहांवरती मोठ्या प्रमाणात घडून येईल. हा संयोग अत्यंत दुर्मिळ आहे. शतकातून एकदाच घडणारा हा योग तुम्हाला 2 गोष्टी देतो. एक प्रचंड शक्ती आणि दुसरं म्हणजे अंतिम परीक्षा. तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचा वेग अचानक वाढतो. अचानक निर्णय, अनपेक्षित भेटी, जुने प्रश्न सुटणं आणि काही वेळा अनपेक्षित धक्के. पण लक्षात ठेवा, हे सगळं तुमचं शुद्धीकरण आहे. कारण शनी तुम्हाला आता परीक्षेतून पार करत आहे, जेणेकरून तुम्ही पुढील दशकासाठी तयार व्हाल. या काळात जे काही तुटतंय ते तुम्हाला मुक्त करतंय. जे काही संपतंय ते पुढचं नवं बीज पेरतंय. ज्यांना तुम्ही गमावताय असं वाटतंय ते प्रत्यक्षात तुम्हाला अधिक शक्तिशाली बनवतंय. बघा, त्यानंतर दैवी शक्ती
आत्मविश्वासाचा सर्वोच्च क्षण. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तुम्ही स्वतःत बदल पाहाल. ज्यांना आधी दुर्बल वाटत होतं ते आता अजय होतील. तुमच्या डोळ्यात आत्मविश्वासाचा ज्वालामुखी पेटलेला असेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, तुमचं मत ऐकतील आणि अनेक ठिकाणी तुम्ही नेतृत्वाच्या भूमिकेत दिसाल. हा काळ म्हणजे तुमच्या सिंहासनावर परतण्याचा क्षण. कुंभ राशीला ब्रह्मांड पुन्हा त्याच स्थानी असं स्थान देतोय की आता तुम्ही फक्त प्रवासी नाही तर तुम्ही मार्गदर्शक आहात. बघा, या काळात मोठे निर्णय आणि जीवनाचा एक नवीन मार्ग सापडेल. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात जीवन तुम्हाला एका चौकात उभं करेल. इथे तुम्हाला एक मोठा निर्णय घ्यावा लागेल. तो नोकरी, करिअर, विवाह, स्थलांतर किंवा एखाद्या जुन्या स्वप्नाबद्दल असू शकतो. हा निर्णय तुमच्या पुढच्या दशकाचं नशीब ठरवेल. म्हणून घाबरू नका, कारण तुमच्या मनात जे योग्य वाटते तेच ब्रह्मांडाचं उत्तर आहे. ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांना योग्य दिशा मिळेल. ज्यांना विवाह किंवा प्रेमात स्थैर्य हवं आहे त्यांना योग्य व्यक्ती भेटेल. आणि ज्यांना आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे त्यांच्यासाठी हा काळ आरंभाचा क्षण आहे. बघा, 11 मार्च 2026 नव्या युगाचा सूर्योदय होणार आहे. 11 मार्च हा दिवस म्हणजे विस्फोटाचा शेवट नव्हे तर नवं युग सुरू होण्याचा दिवस. या दिवशी तुमचं जीवन, तुमचं मन आणि तुमचं भविष्य एका नवे ऊर्जेने भरून जातं. शनी आता स्थैर्य देतो, गुरु तुम्हाला योग्य मार्गावर नेतो आणि राहू तुम्हाला गूढ यशाच्या दिशेने ढकलून देतो. तुमचं जुनं रूप जे आहे ते मागे राहतं. तुम्ही आता नवीन कुंभ झाला आहात, जो आत्मविश्वासाने चालतो, जो आपल्या नियतीचा स्वामी आहे, जो ब्रह्मांडाशी एकरूप झालाय. कुंभ राशीच्या मित्रांनो, 11 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झालेलं ब्रह्मांडीय वादळ आता संपलंय. पण त्यानं तुम्हाला नवीन जीवन, नवीन ओळख आणि नवीन युग दिला आहे. हा काळ तुमच्या पुनर्जन्माचा होता. आता तुम्ही जसं विचाराल तसं घडेल, जसं ठरवाल तसं मिळेल, कारण आता तुम्ही स्वतः तुमच्या नियतीचे निर्माता आहात. स्वागत आहे त्या कुंभयुगाचं, ज्यात तुमचं नाव तारकांसारखं चमकेल. आणि ब्रह्मांडसुद्धा म्हणेल, हा आहे खरा विस्फोट, जो थांबवणं शक्य नाही. कुंभ राशीच्या मित्रांनो, हा काळ तुम्हाला घडवण्यासाठी आला आहे, तोडण्यासाठी नाही. 11 नोव्हेंबरपासून सुरू झालेला कर्मविस्फोट हा फक्त ग्रहांचा खेळ नाही, तर तो तुमच्या आत्म्याचा पुनर्जन्म आहे. या 120 दिवसांत जे काही घडेल ते तुम्हाला तुमच्या खऱ्या शक्तीकडे नेईल. काहींसाठी हा काळ वेदनेचा असेल, काहींसाठी विजयाचा, पण प्रत्येकासाठी तो परिवर्तनाचा असेल. शनी तुमचं कर्म परत देईल, गुरु तुमच्या मार्गात प्रकाश आणेल आणि ब्रह्मांड तुमचं नशीब नव्याने लिहेल. आता तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, थांबू नका. विश्वास ठेवा की जे काही घडते ते तुमच्या चांगल्यासाठी आहे. ज्यांनी संयम, श्रद्धा आणि परिश्रम यांचा मार्ग धरला ते पुढील 12 वर्ष तेजाने झळकतील. कुंभ राशीच्या लोकांचा हा विस्फोट फक्त वैयक्तिक नाही, तर तो युग परिवर्तन आहे. 11 मार्च 2026 रोजी जेव्हा हा विस्फोट पूर्ण होईल तेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, हेच तर मी बनवण्यासाठी आलो होतो. ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलं आहे. आता तुमचं काम आहे स्वतःवर विश्वास ठेवणं, तुमच्या कृतीतून त्या शक्तीला जिवंत करणं. हा आहे कुंभयुगाचा आरंभ, तुमच्या अंतर्मनाचा विस्फोट, नवा अध्याय, नवं तेज, नवं भाग्य. बघा, बदल सुरू झाला आहे. आता त्याला थांबवणं कोणालाच शक्य नाही. तसेच आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रहांबद्दलची अजून काही माहिती सांगितली आहे. ज्यांना अजून माहिती जाणून घ्यायची आहे त्यांनी आवर्जून पहा. कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये शनिदेवांचा आशीर्वाद राहील.